गडाला आपण आलेलो आहोत. छान वातावरण आहे इकडे. होप संडेमध्ये एंट्री झालेली आपली. आता आपण आता चाललोय कुंजर गडावर. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी 15 दिवस स्टे केला होता. गडाला चढण्यास सुरुवात झालेली आहे. अशी मस्त छोटीशी वाट गडावर चढण्यासाठी. एवढं मोठं लोक हे केलं आजी सोबत आमचे गाईड आतमध्ये यांचं घर. इकडे राहतात दिवसभर. हे राहता वीट आणि उन्हाळ्यात जातात मग. उन्हाळ्यात बाहेरच राहत असतील ना. जनावर सुद्धा मध्ये. कसे राहतात गुहेमध्ये भेट देऊन आम्ही आता पुन्हा किल्ल्यावर चढण्यास सुरुवात केली. छोट्याशा रस्त्याचे पायपीट करत करत आम्ही किल्ल्याच्या बऱ्याचशा टॉपपर्यंत आलोय. आणि आता थोडा थोडा पाऊस चालू झालाय. खूपच वरती टॉपला आलोय. खूप दम लागला. गडाचा टॉप तो आहे, पण अजून वर आल्यावर कळालं गडाचा अजून उंच टॉप आहे. खूप दमलं आता. गडावर खूप छान असे फुलं आले. असं वाटत होतं हाच गडाचा टॉप आहे, पण अजून उंच झालंय. ते बघा तिकडं किती मस्त सुंदर फुलं. छोटे छोटे पाण्याचे टाक्या, त्यामध्ये असे पाणी साचलेले. आल्यावर गायी दिसल्या. झाडावर शेवाळ आलंय. अजून किल्ल्याची चढाई संपलेली नाही, चालूच आहे. पाण्यामुळं झाडावर शेवाळ आलेले. छोटासा रस्ता जंगलातून गडाच्या पायऱ्या लागल्या. हा वरती आल्यावर वाव, काय सुंदर गुफा आहे. पुढे पहिलीची गुफा लागली. तुम्ही चढताना काय पाहिलं मग? लागली. सर्वांनी इकडे नाही पण. ओ गोरे सर इकडे या. या इकडे या. राम या इथे या. हो सर या इकडे. या इकडे. किल्ल्याच्या वर पोचलोय आम्ही आता. वरती आल्यावर छोटंसं पाण्याचा टाकीसारखं दिसतंय. पाणी तुंबलं कुठे. वरती आल्यावर अजून एक पाणी साठवण्यासाठी बनवलेली टाकी दिसते. क्रॉस करून थोडं पुढे आल्यावर पुढे एक छोटंसं महादेवाचं मंदिर दिसते. महादेवाचे पिंड आणि उघड्या अवस्थेत असलेले. बाजूला सुद्धा एक पाण्याची टाकी आहे. पण नीट या टाकीमध्ये होऊ शकतं एक गणपती बाप्पाची मूर्ती कोरली आहे आतमध्ये. पण पाणी असल्यामुळं आता ते बघू शकत नाही आपण. पाण्याची टाकी आहे, एवढं पाणी नाही त्याच्यामध्ये. अजून सुद्धा एक पाण्याची टाकी दिसते.
पाण्यासाठी खूप सारी व्यवस्था केलेली आहे. तिथं भिंतीवर एक काय ते मूर्ती कोरलेली आहे, ओळखू येत नाही कशाची. महादेवाची वाटतं मध्ये मंदिर. हे नागशिल्प आहे जे आपण रायगडावर सुद्धा आहे. त्याच्या बाजूला हे अर्जुनाचं जे पाण्यात बघून माशीचा डोळा उडवतोय ते दाखवलं गेलं. हा गडाचा बुरुज आहे, तो ढासळलेला आहे आता. हे बघा आपण सगळ्यात वरती आलो आता. जिथं मेन किल्ल्याचं सगळं काही राहण्याची त्याची व्यवस्था होती अशा ठिकाणी, पण आता सगळं पडलेलं आहे. नुसतं सगळीकडं गवत आणि काही दगड दिसत आहे, काहीच उरलं नाही. इकडनं बघा दरवाजा होता, काहीच राहिलेलं नाही आता. बघा सगळं तुटलंय. फक्त इथपर्यंत त्याच्या भिंती दिसते. सर्व गड फिरून वापस निघालोय. गडावर असं काही बघण्यासाठी मिळालं नाही, पण याचा इतिहास बघता फक्त एवढं सांगता येईल की छत्रपती शिवाजी महाराज या गडावर 15 दिवस राहिलेले, त्यामुळे हा गड पावन झालेला आहे. जेव्हा सुरतला गेले होते शिवाजी महाराज, तिथं जे स्वारी केली होती आणि जी लूट आणली होती ती सर्व लूट ह्या गडावर आणून ठेवली होती. आणि तिथं ज्यावेळेस महाराजांच्या सैन्यावर औरंगजेबाच्या सैन्याने हल्ला केला होता त्यावेळेस खूप सारे सैनिक जखमी झाले होते. आणि त्यातले काही सैनिक ह्याच गडावर थांबले होते आणि महाराजसुद्धा 15 दिवस या गडावर थांबले होते, जिथं त्या सैनिकांची मल्लमपट्टी करण्यात आली होती. आणि काही सैनिक जे उरलेलं जे लूट आणली होती सुरतेहून ते घेऊन सनी राजगडाकडे गेले होते. आणि आज आम्ही या किल्ल्यावर येऊन खूप छान वाटते. आणि असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या परस्पर्शाने पावन झालेला कुंजरगड. इकडेचा इतिहास बघता माहिती की छत्रपती शिवाजी महाराज आधी त्यांचे मावळे 15 दिवस या किल्ल्यावर थांबलेले होते आणि त्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला हा कुंजरगड या ट्रेकसाठी आम्ही आलो होतो. तुम्ही या किल्ल्याला भेट द्या अवश्य आणि मनसुक्त आनंद लुटा. ऑफबीट असं डेस्टिनेशन बस परतीच्या मार्गाला अवस्थेमध्ये शेवटची घटका मोजतोय. खाली येताना हे एक गुफा दिसते, बघूया आपण. रामने जर मोबाईल दिला बॅटरी दिली चालत नाही जाऊ शकत सर कुठं. हे बघा ही गुफा. मध्ये गुफा आहे, त्याच्यामध्ये बी जाता येतं. डेंजर आहे, मग थंडीगार हवा येते इकडे, सरपटच जावं लागत. खूप खोल आहे आतमध्ये बघा.
होपसेंडीचा ट्रेक करून आम्ही वापस निघालोय आणि शेवटच्या क्षणी हा फॉल लागलाय. हा आहे बघा उत्तर चोंड फॉल होपसेंडी परत आणि हा शेवटच्या क्षणी लागलेला फॉल आहे. आणि इकडनं आम्ही आता सरळ छत्रपती संभाजीनगरला वापस जाणार. सर्वांनी या बघा